नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे भक्ती क्षीरसागर। माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानघरगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। माझ्या शाळेत ग्रंथालय आले आहे। त्या ग्रंथालयामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तके आहेत। त्याच वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकामधून मी एक पुस्तक घेतलेलं आहे। या पुस्तकाचे नाव आहे इबला ससा। या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये। हे पुस्तक खूप छान आहे। हे पुस्तक मी वाचलेलं आहे। या पुस्तकातली मी तुम्हाला छानशी गोष्ट सांगणार आहे। तर मग सुरुवात करूया आपण छानशा गोष्टीला। एक ससा असतो। तो ससा ते जंगल इवलेसे जंगल असते। म्हणजे इवलेसे जंगल म्हणजे तिथे इवलेसे प्राणी राहत असते। एक तिथं इवलासा ससा राहत होता। इवलासा ससा आणि त्याचं कुटुंब राहत होतं। इवलासा ससा खूप भित्रा होता आणि जरासं काही झालं, खडखड जरी वाजलं तरी तो पटकन बिळात पळून जायचा, कारण की त्याला खूप भीती वाटायची। आणि त्यानंतर एका दिवशी काय झालं की तो झाडाजवळ आला आणि तिथे बसला, तर झाडाचं तुटून त्याच्या डोक्यावर पडलं। त्याला वाटलं की आभाळ फुटलं आणि माझ्या अंगावर पडलं, असं त्याला वाटलं की आपल्या अंगावर आभाळ पडलं। मग तो पळतच सुटला आणि म्हणाला, आभाळ पडलं। मग हरिण होती। त्या हरणीने ऐकलं। ती हरिण पण घाबरली आणि ती हरिण त्याच्या मागे पळायला लागली आणि हरिण पण म्हणायला लागली, आभाळ पडलं। मग तिथे त्या झाडावर एक माकड होतं। त्या माकडाला पण ऐकू आलं की आभाळ पडलं। मग तो माकड पण त्याच्या सामील झाला आणि तो पण म्हणू लागला की आभाळ पडलं। मग त्यानंतर तो आभाळ म्हणू लागला। कोल्ह्याने ऐकलं की आभाळ पडलं। मग कोल्हा पण पळायला लागला। मग त्यानंतर वाघ आला आणि वाघाने पण ऐकलं। मग वाघ पण पळायला लागला। मग सगळेजण पळत होते, तेव्हा जंगलाचा राजा म्हणजे सिंहाने त्यांना अडवलं आणि म्हणाला की तुम्ही एवढे घाबरत होऊन कुठे पळायला लागले। वाघाने सांगितलं की आभाळ पडलं, त्यामुळे आम्ही पळत आहोत। मग त्यानंतर वाघाने कोल्ह्याकडे बोट दाखवलं। कोल्हा म्हणाला, आभाळ पडलं ही मी नाही सांगितलं। मग त्याने माकडाकडे बोट दाखवलं। माकड म्हणाला की मी नाही हे केलं। तुम्ही माकडाने हरणीकडे बोट दाखवलं। हरिण म्हणाली, मी नाही सांगितलं। हरणीने सस्याला बोट दाखवलं आणि हरणीने सस्याला बोट दाखवलं। मग ससा घाबरा झाला आणि सिंहाने विचारलं की तू बघितलं होतंस का नुसतंच तू पळत सुटलास? मागे तरी बघितलं होतं का तू? तो गप्पच राहिला। त्याला काहीही कळणार नव्हतं। धन्यवाद।